कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। गावातील ग्रामपंचायत इमारत ग्रामस्थांना विश्वासात न घेता पाडल्यामुळे गुहागरमधील मासू गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। प्रशासनाच्या विरोधात गावातील नागरिक उपोषणाला बसले आहेत। परवानगी घेतलेल्या जागेवरती इमारत न बांधता दुसऱ्या जागेवर इमारत बांधण्याचे अधिकाऱ्यांचे प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडलेत। चुकीची कागदपत्रे जोडून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे। गुहागरमधील पंचायत समिती परिसरात असंख्य ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत। की जागा इथे बांधायची आहे आणि प्रस्ताव जोडला तिसऱ्या 3 नंबर शाळेचं बक्षीसपत्र, असं सगळं हे ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे। ही इमारत तोडली, ती पूर्वकल्पना दिली होती का, तो विषय काय? ही जी इमारत जी तोडली ना, ती निर्लेखित पण केलेली नाही, शासनाची कुठलीही परमिशन घेतलेली नाही आणि ती बेकायदेशीर इमारत तोडली। ह्याच मुद्द्यावर आम्ही त्यांना सांगतोय की ह्या ग्रामसेवकला इथून निलंबित करा आणि त्या सरपंच आणि ग्रामसेवक दोघांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा आणि आम्हाला ज्या ठिकाणी नवीन जी इमारत आहे ती आहे त्याच ठिकाणी इमारत झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आमची मागणी ही आहे की ज्या पूर्वरच जिथे ग्रामपंचायत होती इमारत त्याच ठिकाणी ही नवीन ग्रामपंचायत व्हावी, जेणेकरून गावाची भौगोलिक परिस्थिती वाड्या एवढ्या लांब आहेत आणि हे मध्यस्थी ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी व्हावी आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि ही आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या यांनी 11 ऑक्टोबरला बीडीओनी आपला विशेष कार्यकारी मुख्य कार्यकारी आदेश दिला। त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलंय की यांनी संमती घ्यावी। मालक जागेचे मालक यांनी स्वतः मालक आहेत, स्वतः पुढे येऊन त्यांनी संमती दिली। 13/10 लेखी दिलं ग्रामपंचायतला पत्र की मी इथे विनामूल्य जागा देण्यास तयार आहे, परंतु त्या ग्रामसेवकने आजपर्यंत एवढ्या सभा झाल्या तो साधा लेटर सुद्धा वाचून दाखवला नाही। हे उपोषण जोपर्यंत नाही ना या ग्रामसेवकला सस्पेंड करत नाही, आमची इमारत जी आहे ती इमारत आहे तिथल्या इमारत जोपर्यंत बांधण्याचा आदेश होत नाही तोपर्यंत आम्ही आता येतो उपोषण कायमस्वरूपी आम्ही करणार, आमचा निर्णय लागणे तोपर्यंत।